प्रश्न क्रमांक 1. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनोचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 न्यूयॉर्क शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3. लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात? लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अग्निस्खळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4. स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो? स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कार्बन मोनॉक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून पाळण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून पाळण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 20 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6. रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामधील खालीलपैकी कोणत्या पेशी ह्या उपयुक्त असतात? रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामधील खालीलपैकी कोणत्या पेशी ह्या उपयुक्त ठरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शंकुपेशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात? महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9. झुलन गोस्वामी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? झुलन गोस्वामी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क्रिकेट खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम हे राष्ट्रपतींचा अध्यादेश यांच्याशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम हे राष्ट्रपतीचा अध्यादेश यांच्या संबंधीचं कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 123 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. भारतीय राज्यघटनेचे कलम 25 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 25 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता दिवस हा पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस हा पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 24 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रामधले पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून खालीलपैकी कोणते उद्यान हे ओळखले जाते? महाराष्ट्रामधले पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून खालीलपैकी कोणते उद्यान हे ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ताडोबा राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सामाजिक वनीकरण हा विभागाची निर्मिती केलेली आहे? महाराष्ट्रामध्ये सामाजिक वनीकरण या विभागाची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षापासून केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1982 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. तुलना करता येणार नाही यासाठी खालीलपैकी कोणता शब्द आहे? तुलना करता येणार नाही आपल्या ठिकाणी शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अतुलनीय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. पंतप्रधान या पदासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती असते? पंतप्रधान या पदासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कमीत कमी वय 25 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून तयार करतात? पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून तयार करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तांबे प्लस जस्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20.
त हा खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? त हा खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सप्तमी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित होते? नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंधश्रद्धा निर्मूलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ होईल. प्रश्न क्रमांक 24 ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला पर्वत खालीलपैकी कोणता आहे? ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरवली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अहमदनगरचा. प्रश्न क्रमांक 26 भंडारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मेघदूत हे काव्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं काव्य आहे? मेघदूत हे काव्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं काव्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कालिदास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पानिपतची पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली होती? पानिपतची पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इब्राहिम लोधी आणि बाबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू सन 1883 मध्ये खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये झाला होता? वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू सन 1883 मध्ये खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एडन तुरुंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 इंडिया इन डिस्ट्रेस या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? इंडिया इन डिस्ट्रेस या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ममता बॅनर्जी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारताच्या विभाजनाची घोषणा खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार करण्यात आली होती? भारताच्या विभाजनाची घोषणा खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 माउंट बॅटन योजना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारताच्या भूसरहद्दीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? भारताच्या भूसरहद्दीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 15,200 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हरावत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अनुशीलन समिती ही क्रांतिकारकाची संघटना खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये स्थापन करण्यात आली होती? अनुशीलन समिती ही क्रांतिकारकाची संघटना खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये स्थापन करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल प्रांत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्जत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे. भारतीय राज्यघटनेमधील मार्गदर्शक तत्वांची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आयर्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रीय उद्यान आपल्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान व जिल्हा आपला अयोग्य जोडी ओळखायची आहे. ताडोबा चंद्रपूर बरोबर आहे. नवेगाव गोंदिया बरोबर आहे. संजय गांधी बोरिवली मुंबई बरोबर आहे. पेंच अमरावती या ठिकाणी चुकीची जोडी होईल. पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21 6 ते 14 वयोगटामधील बालकांसाठी शिक्षण हा मूलभूत हक्क ठरवणारी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे. 6 ते 14 या वयोगटामध्ये बालकांसाठी शिक्षण हा विषय मूलभूत हक्क ठरवणारी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 86वी घटनादुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तुर्भे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 हैदराबाद मुक्तीसंग्रामचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते. हैदराबाद मुक्तीसंग्रामचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेले आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राम मनोहर लोहिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो. ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संगीत क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेदरम्यान खालीलपैकी कोणती खाडी आहे. महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेदरम्यान खालीलपैकी कोणती खाडी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोलची खाडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 इंदिरा पॉइंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या बेटावर स्थित आहे. इंदिरा पॉइंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या बेटावर स्थित आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक निकोबार बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल.